नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं ब्युटी बॅशमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहे जो क्लीनअप आणि फेशियलमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल। आता क्लीनअपपेक्षा फेशियलमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर फेशियल हे आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्याचे एक प्रकारचं उत्तम प्रक्रिया आहे। फेशियल चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतात, डीप क्लिन्झिंग होते, जास्त मसाज असतो, तसेच आपल्या स्किनला ब्लड सर्क्युलेशन मिळते, अँटी रिंकल्स कमी होतात, त्यानंतर छान असा मसाज मिळतो, रिलॅक्सेशन मिळतं, त्यानंतर सुंदर व आपला तजेलदार चेहरा होतो फेशियलमुळे। तर मैत्रिणींनो, क्लीनअप हा फक्त आठवड्यातून 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदाच केला जातो। त्यानंतर क्लीनअप फक्त 10 ते 15 मिनिटाचाच मसाज असतो। म्हणजे फेशियलच्या कंपॅरिझनमध्ये पाहिलं गेलं तर क्लीनअप फक्त 15 मिनिटाचाच मसाज असतो। क्लीनअपमध्ये फक्त क्लिन्झिंग, स्क्रबिंग आणि पॅक हा एवढाच प्रोडक्ट वापरले जातात, मसाज कमी असतो। त्यानंतर क्लीनअपमध्ये फक्त ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतं आणि क्लिन्झिंग, एक आपल्याला स्किनला डीप क्लिन्झिंग मिळतं। क्लीनअपमध्ये जास्त मसाज नसतो, म्हणजे फेशियलच्या तुलनेपेक्षा क्लीनअपमध्ये फार कमी वेळ लागतो, तसेच मसाजही कमी असतो। त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की फेशियल हे फार उत्तम आणि एक चांगलं। मैत्रिणींनो, फेशियलमुळे आपली स्किन हेल्दी राहते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते, परत रिलॅक्सेशन होते, स्ट्रेस कमी होतो, तसेच आपली स्किन ला ग्लो मेंटेन राहते, तसेच आपल्या स्किनमध्ये स्किन हायड्रेट होते, डीप क्लिन्झिंग मिळते, तसेच आपल्या स्किनमध्ये एक्स्ट्रा ॲडव्हान्स वर्क करता येते। त्यानंतर आपली स्किन जेव्हा अँटी एजिंगमध्ये जाते, जवळजवळ आपल्याला 30 नंतर फेशियलची खूप गरज असते, कारण 30 मध्ये आपलं स्किनमधलं पूर्ण मॉइश्चर लेवल कमी होतं, pH लेवल कमी होतं, तसेच आपल्या हार्मोन चेंज झालेले असतात, त्यामुळे आपल्याला 30 नंतर फेशियलची खूप गरज असते। म्हणून फेशियल हे एक प्रकारचं उत्तम आणि छान असं फेशियल करणे गरजेचं आहे। आपल्या स्किनला पण ग्लो येतो, स्किन छान होते। त्यामुळे मैत्रिणी, मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की फेशियल हे खूप छान आणि चांगलं स्किननुसार आपलं तुम्ही केला तर तो तुमच्यासाठीही चांगलंच आहे, कारण मृत्वचाही निघून जाते आपल्या स्किनमधले आणि एक छान फेअरनेस येतो, टवटवीत स्किन होते, आपली तजेलदार होतो। ओके, आणि फेशियलमध्ये खूप प्रकारचे मसाज मिळतात आपल्याला, त्यामुळे खूप रिलॅक्सेशन होतं आणि छान एक आपल्या स्किनला एक स्किन टोन मिळतो। म्हणून फेशियल हे खूप चांगलं असतं आपल्या स्किनसाठी, म्हणून क्लीनअपपेक्षा फेशियलही खूपच चांगलं आहे। तसेच फेशियल हे एक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, प्रत्येक स्किननुसार वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आता प्रत्येकाची स्किन सेम नसते, काही ड्राय असते, काही नॉर्मल असते, काही ऑइली स्किन असते, सेन्सिटिव्ह असते, तसेच प्रत्येक वेगवेगळ्या स्किननुसार हे फेशियल केले जातात। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला फेशियल आणि क्लीनअपमधला फरक सांगितलेला आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही लाईक्स करा, कमेंट्स पाठवा, तसेच सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।